आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भारताची संसद, बरोबर आहे. मागच्या भागामध्ये जे आपण पाहिलं ते म्हणजे भारताची संसद. आता आपली भारतीय संसद प्रणाली जी आहे ती आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा ही मिळून आपली त्या ठिकाणी काय होती, भारताची संसद त्या ठिकाणी तयार होती. त्यामध्ये पाठीमागे आपण पाहिलं लोकसभेचे असणारे कार्य. लोकसभा हे सभागृह कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यांचे असणाऱ्या कार्याची माहिती आपण पाहिली, त्याची रचना कशा पद्धतीची आहे याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. आज जे पाहणार आहोत ते म्हणजे संसदेचे कार्य, म्हणजे संसद कशा पद्धतीने कार्य करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. कारण संसदेमध्ये असणारे दोन सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा असे हे दोन सभागृह आहेत. लोकसभा हे पहिले सभागृह आहे आणि राज्यसभा हे दुसरे सभागृह आहे, हे लक्षात राहू द्या. तर ही संसद हे कशा पद्धतीने कार्य करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. संसदेचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे कायद्याची निर्मिती. कायद्याची निर्मिती कशासाठी केली जाते की लोकांचं हित आणि त्यांचं कल्याण त्या ठिकाणी साधण्यासाठी आणि देशाचा विकास त्या ठिकाणी व्हावा या उद्देशाने त्या ठिकाणी संविधानाच्या उद्दिष्टाला धरून, म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचे उद्दिष्ट जे ठरवण्यात आलेले आहे त्या उद्दिष्टाला अनुसरून त्या ठिकाणी नवीन कायद्याची निर्मिती करण्याचं काम त्या ठिकाणी ही संसद त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर संसद आणि दुसरे कार्य करते ते म्हणजे काही कालबाह्य झालेले कायदे. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, परंतु संविधान हे तयार झालं 26 जानेवारी 1950 पासून हे अंमलात आलं, बरोबर आहे. तर तेव्हापासून जे आपल्या भारतीय संविधानामध्ये जे कायदे निर्माण केलेले किंवा जे संविधान तयार केलेले, परंतु या संविधानामधील असणारे जे कायदे आहेत कालांतराने ते काय होत असतात, कालबाह्य होत असतात. म्हणजे त्या कायद्याची गरज त्या ठिकाणी राहत नसते. अशा स्वरूपाचे असणारे कालबाह्य कायदे सुद्धा कुणाला रद्द करावे लागतात, संसदेला त्या ठिकाणी काय करावे लागतात, रद्द करावे लागतात. मग संसद असे जे कालबाह्य झालेले कायदे त्या ठिकाणी काय करते, लोकसभेमध्ये त्यावर चर्चा करून अशा हा कालबाह्य कायद्यांची यादी किंवा ते कायदे रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडले जातात आणि त्यानुसार सदस्याच्या सहमतीने आणि बहुमताने त्या ठिकाणी हे कायदे रद्द केले जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या संस्थानिकांना काय केले जात असत, अगोदर त्या ठिकाणी तनखे दिले जात असत. तनखे म्हणजे भत्ता किंवा पगार त्याला आपण म्हणतो, हे दिले जात असत. परंतु आता कालांतराने ते कायदे कसे झालेले, कालबाह्य होऊन गेलेले आहेत. कारण संस्थानिक ते त्या ठिकाणी हा घटक पूर्णपणे आता संपुष्टात आलेला आहे. मग अशा स्वरूपाची कायद्याची गरज त्या ठिकाणी राहत नाही. मग अशा वेळेस हे कालबाह्य कायदे, असे अनेक कायदे संसदेमध्ये त्या ठिकाणी रद्द करण्यात आले. आता सध्याचे असणारे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने असे अनेक कालबाह्य कायदे त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काय केलेले, संसदेमध्ये रद्द करून घेतलेले आहेत. हे झालं कायद्याची निर्मिती, म्हणजे जनतेच्या हिताच्या आणि कल्याणासाठी हे कायद्याची निर्मिती केली जाते. आणि संविधानामध्ये कालांतरानुसार म्हणजे कालानुसार जे कालबाह्य झालेले कायदे आहेत म्हणजे त्या कायद्याचा उपयोग जनतेसाठी होत नाही अशा स्वरूपाचे असणारे कायदे त्या ठिकाणी काय केले जातात, रद्द करण्याचं काम या ठिकाणी संसदेमध्ये केलं जातं. ही झाली कायद्याची निर्मिती. दुसरा, मंत्रिमंडळावर नियंत्रण. मग लोकसभेमध्ये
ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी स्थापन करतो, म्हणजेच त्याला आपण कार्यकारी मंडळ असतो. आणि हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी काय करत असतं, देशाचा राज्यकारभार करत असतं. परंतु देशाचा राज्यकारभार करत असताना जे ध्येय धोरणे त्याला त्या ठिकाणी ठरवावे लागत असतात, त्यावेळेस ध्येय किंवा धोरण ठरवत असताना किंवा सरकार चालवत असताना ते सरकार चालवत असताना संसदेचं पूर्णपणे नियंत्रण या मंत्रिमंडळावर असतं. मंत्रिमंडळावर त्या ठिकाणी असतं. संसद या मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी जाब विचारत असते किंवा त्या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी जनतेच्या हिताची कामे करतायत का नाही हे सुद्धा पाहण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला असतं. आणि या मंत्रिमंडळावर अशा पद्धतीने त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं ही जबाबदारी संसदेला त्या ठिकाणी असते. आज लक्षात, कायद्याची निर्मिती, मंत्रिमंडळाला असणारं नियंत्रण हे आपण पाहिलं. त्यानंतर संविधान दुरुस्ती. आता काही दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडलं जातं. मग भारताच्या संविधानामध्ये काही बदल ज्यावेळेस करावा लागतो किंवा त्या ठिकाणी काही दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव ज्यावेळेस संसदेमध्ये मांडले जातात, त्यावेळेस त्या संसदेमध्ये प्रथम त्या दुरुस्ती प्रस्तावावर त्या ठिकाणी काय केली जाते, चर्चा केली जाते. म्हणजे संविधानामधील असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यामधील असणारी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव जर सरकारने मंत्रिमंडळाने ज्यावेळेस संसदेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस ठेवला जातो, त्यावेळेस त्या प्रस्तावावर काय केली जाते, चर्चा केली जाते. आणि चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी विरोधक, सरकारमधील असणारे सदस्य हे सर्वजण या प्रस्तावावर त्या ठिकाणी चर्चा करते आणि ते चर्चा करून पुढील पद्धतीने ते विधेयक म्हणजे संविधान दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी मंजूर केले जाते. मग हे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी या ठिकाणी 3 पद्धतीने हे दुरुस्ती विधेयक मंजूर केलं जातं. आता एखादा कायद्याविषयी दुरुस्ती विधेयक ज्यावेळेस संसदेमध्ये मांडलं जातं त्यावेळेस ते साध्या बहुमताने सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं, मंजूर केलं जातं. साध्या बहुमताने सुद्धा ते काय केलं जातं, मंजूर केलं जातं. म्हणजे लोकसभेमधील असणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी त्या दुरुस्ती विधेयकाला ज्यावेळेस पाठिंबा किंवा सहमती दर्शवली जाते त्यावेळेस ते साध्या बहुमताने सुद्धा ते विधेयक मंजूर होते. परंतु काही अशा स्वरूपाचे विधेयक असतात की ते साध्या बहुमताने त्या ठिकाणी संसदेच्या सभागृहामध्ये मंजूर होत नाही. त्याला विशेष बहुमत त्या ठिकाणी लागतं. म्हणजे विशेष बहुमताने म्हणजे 2/3 मताने त्याची गरज त्या ठिकाणी असते. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 75% जवळपास त्या ठिकाणी सदस्यांची मंजुरी एखाद्या दुरुस्ती विधेयकाला सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असते. तशी तरतूद संविधानामध्ये त्या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर काही दुरुस्ती विधेयक ज्यावेळेस मांडले जातात त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी तिसऱ्या म्हणजे विशेष बहुमताची तर गरज लागते. परंतु भारतामधील असणाऱ्या घटक राज्य सरकारांची सदस्यांची ही निम्म्यापेक्षा घटक राज्यांची मदत म्हणजे पाठिंबा त्या दुरुस्ती विधेयकाला असणं आवश्यक असतं. तरच ते दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी काय केलं जातं, मंजूर केलं जातं. आलं लक्षात की संसदेमध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेस दुरुस्ती विधेयक मांडलं जातं त्यावेळेस एक साध्या बहुमताने, विशेष बहुमताने म्हणजे 2/3 मताने त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर केलं जातं, दुरुस्ती विधेयक. किंवा काय तिसरा टप्पा म्हणजे विशेष बहुमत म्हणजे 2/3 मताने आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याची मान्यता त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी ही संविधान दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाते. आलं लक्षात की आपण या ठिकाणी संसदेच्या कार्यामध्ये कायद्याची निर्मिती कशासाठी केली जाते, जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी कायद्याची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. ही पूर्ण करण्याची जिम्मेदारी ही संसदेची त्या ठिकाणी असते.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे कायदे केले जातात. त्यानंतर संसद मंत्रिमंडळावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवत असतं. त्यानंतर संविधान दुरुस्ती करताना सुद्धा या 3 प्रकारे त्या ठिकाणी ते संसदेमध्ये असणारं दुरुस्ती विधेयक मंजूर केलं जातं. आलं लक्षात? त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे संसदेमध्ये असणारं जे लोकसभा हे जे पहिलं सभागृह आहे, या पहिल्या सभागृहामध्ये जे लोकसभा सभागृह आहे, तर आपण पाहिलेलं आहे पाठीमागं की लोकसभेमधील असणारे सदस्य जे आहेत हे कुठून निवडले जातात? जनतेकडून निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडले जातात. हे आपण पाहिलेले आहे. बरोबर आहे? ज्यावेळेस लोकसभेचे सदस्य ज्यावेळेस निवडून येतात आणि पहिल्या लोकसभेची बैठक ज्यावेळेस संसदेमध्ये बोलवली जाते, तर त्या पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचा अध्यक्ष त्या ठिकाणी निवडला जातो. लोकसभेचा प्रथम त्या ठिकाणी अध्यक्ष निवडला जातो आणि लोकसभेचा अध्यक्ष ज्यावेळेस निवडला जातो, आता सध्याचा लोकसभेचा अध्यक्ष तुम्ही जर विचारला तर सध्याचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला हे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. तर हे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडले जातात. मग उपाध्यक्षाची सुद्धा निवड अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सदस्यामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये असणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. बरोबर आहे? मग अध्यक्ष ज्यावेळेस निवडला जातो त्यावेळेस अध्यक्ष काय करतो? लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज पाहण्याची प्रमुख जिम्मेदारी किंवा लोकसभेच्या सभागृहाचं पूर्ण नियंत्रण ह्या अध्यक्षाकडे येते. मग तो अध्यक्ष काय करत असतो? लोकसभेच्या भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतो आणि त्याचबरोबर तो लोकसभेचे सभागृहाच्या अध्यक्षाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतो. मग निवडून आल्यानंतर तो संपूर्ण सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी पाहत असतो आणि कामकाज पाहत असताना त्या ठिकाणी निपक्षपातीपणाने त्या ठिकाणी कार्य करावे लागते. कारण का तो लोकसभेमध्ये असणारा सदस्य तो कोणत्या तरी पक्षाचा असतो, भाजप असतो, भाजपचा असेल किंवा काँग्रेसचा असू शकतो किंवा शिवसेनेचा असू शकतो किंवा इतर पक्ष सुद्धा त्या ठिकाणी असतो. परंतु ज्यावेळेस त्याची लोकसभा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस निवड होते त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्षाच्या भूमिकेतूनच त्या ठिकाणी राहावं लागतं. एखाद्या पक्षाच्या सदस्याच्या भूमिकेतून त्या ठिकाणी कार्य करता येत नाही. त्या ठिकाणी सदस्याची नेमणूक अध्यक्षाची जी नेमणूक केली जाते ती अशा पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि कामकाज पाहत असताना त्याला त्या ठिकाणी निपक्षपाती धोरण त्या ठिकाणी आखावे लागते. अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी कार्य करावं लागतं. मग लोकसभेमध्ये अधिवेशन बोलवण्याचं काम हे लोकसभेच्या अध्यक्षाला असतं. आता हिवाळी अधिवेशन असतं, पावसाळी अधिवेशन असतं, हे सर्व अधिवेशन त्याला त्या ठिकाणी बोलावं लागतं आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या पूर्ण कामकाजाची रूपरेषा त्याला त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. सभागृहाची प्रतिष्ठा राखावी लागते. कामकाजाविषयी असणारे नियम अर्थ जे काय आहे या सर्व बाबी त्याला त्या ठिकाणी सांगावे लागतात आणि त्या पद्धतीची अंमलबजावणी या अध्यक्षाला त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे लोकसभेचा अध्यक्ष त्या सभागृहाचं पूर्ण कामकाज जे असतं आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या भारतीय संसदेची जी कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीनुसार त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं? कार्य करावं लागतं. अशा पद्धतीने हे सुरळीतपणे कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर आपण पाहतो दुसरं सभागृह कोणतं आहे? राज्यसभा. राज्यसभेचा सभापती याची निवड कशा पद्धतीने केली जाते? आपल्या राज्यसभेचा जो सभापती असतो म्हणजे आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत तेच राज्यसभेचे सभापती त्या ठिकाणी असतात. ते पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी असतात. ही तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. जसं लोकसभेच्या अध्यक्षाची निवड तेथील असणारे सदस्य त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी निवड करतात, तसं राज्यसभेच्या असणाऱ्या सभापतीची निवड होत नाही. ती जो भारताचा उपराष्ट्रपती असतो तोच आपल्या राज्यसभेचा सभापती पदसिद्ध सभापती म्हणून त्याची
निवड केली जाते आणि हा सभापती सुद्धा लोकसभेचा अध्यक्ष ज्या पद्धतीने कार्य करतो त्याच पद्धतीची कार्यप्रणाली राज्यसभेच्या सभापतीची त्या ठिकाणी असते. तो त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, एखादं विधेयक ज्यावेळेस येतं मांडलं जातं कायदा तयार करण्यासाठी किंवा एखादा प्रस्ताव मांडला जातो त्यावर त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये त्यावर चर्चा घडवून आणण्याचं कार्य या सभापतींना त्या ठिकाणी करावं लागतं. अशा पद्धतीने प्रत्येकाला त्या सदस्यांना बोलण्याची संधी देणे ही महत्वाची कामे त्याला त्या ठिकाणी पार पाडावी लागतात. अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करावे लागतं. आलं लक्षात? लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांची निवड कशा पद्धतीने केली जाते हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता संसद कायदे कसे तयार करते? आता कायद्याची निर्मिती कशा पद्धतीने होते? आता एखादा कायदा केला जातो. आता उदाहरणार्थ आपण सध्याचं उदाहरण जर घेतलं की भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी लागू करण्यात येऊ लागले. बरोबर आहे? आता नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं म्हणजे तो कायदा त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो. बरोबर आहे? मग त्या ठिकाणी कायद्याची निर्मिती करण्यासाठी काय करावं लागतं तर ते कायद्याची निर्मिती करण्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार त्या ठिकाणी हा कायदा तयार केला. प्रथम त्या कायद्याचा कच्चा मसुदा किंवा आराखडा तयार केला. म्हणजे उदाहरणार्थ आता नवीन शैक्षणिक धोरण हे कशा स्वरूपाचं असावं याचा आराखडा किंवा मसुदा त्या ठिकाणी तयार केला जातो. त्याची कार्यप्रणाली त्या ठिकाणी तयार केली जाते. म्हणजे त्या ठिकाणी कच्चा मसुदा किंवा आराखडा किंवा कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात आलं? कच्चा मसुदा, आराखडा, कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. मग हा प्रस्ताव किंवा आराखडा किंवा विधेयक त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि हे विधेयक किंवा हा प्रस्ताव प्रथम मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंजूर केला जातो आणि तो मंजूर झाल्यानंतर तो संसदेच्या सभागृहामध्ये सादर केला जातो. संसदेमध्ये सादर केला जातो त्या ठिकाणी दोन प्रकारचे विधेयक त्या ठिकाणी मांडलं जातं. एक म्हणजे अर्थ विधेयक आणि दुसरं म्हणजे सर्वसाधारण विधेयक. पहिलं त्या ठिकाणी अर्थ विधेयक किंवा त्याला सर्वसाधारण विधेयक असं म्हणतात. बरोबर आहे? तर हे अर्थ विधेयक किंवा सर्वसाधारण स्वरूपाचे असणारे विधेयक त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडले जाते. मग ज्यावेळेस हे विधेयक किंवा हा प्रस्ताव ज्यावेळेस सभागृहामध्ये येतो मग सभागृहामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या संबंधित असणाऱ्या खात्याचा मंत्री किंवा त्या सभागृहामधील असणारा सदस्य तो विधेयकामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत किंवा जो प्रस्ताव आहे त्याची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी देतो. त्याला आपण पहिले वाचन असं म्हणजे पहिले वाचन कोण करू शकतो? संबंधित खात्याचा मंत्री. आता उदाहरणार्थ नवीन शैक्षणिक धोरण मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी कुणाला आहे? एक तर शिक्षण मंत्री म्हणजे त्या संबंधित खात्याचा मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री. बरोबर आहे? त्याचबरोबर किंवा एखादा सदस्य त्या ठिकाणी तो प्रस्ताव किंवा ते विधेयक त्या ठिकाणी मांडतो किंवा ते थोडक्यात पहिलं वाचन करतो. त्यानंतर पहिलं वाचन झाल्यानंतर त्या प्रस्तावाचा किंवा त्या विधेयकाचा एक दुसरा टप्पा येतो त्याला आपण दुसरे वाचन असं म्हणतो. दुसरे वाचनामध्ये काय आहे की आपण जर पाहिलं की पहिल्या टप्प्यामध्ये विधेयकाच्या उद्दिष्टावर पूर्णपणे चर्चा केली जाते. कारण का आपलं भारतीय संविधान जे तयार करण्यात आलं निर्माण करण्यात आलेलं आहे ते त्या संविधानाचे काही उद्दिष्टे त्या ठिकाणी ठरवलेले आहेत आणि त्या उद्दिष्टांच्या साचेबद्ध पद्धतीने ते प्रस्ताव किंवा ते विधेयक आहे का नाही यावर सुद्धा त्या ठिकाणी ही चर्चा होत असते. मग दुसऱ्या टप्प्याचं ज्यावेळेस वाचन होत असतं त्यावेळेस या प्रस्तावाला जे अनुसरून
असणारे जे सदस्य असतात त्याला म्हणतात आपण समर्थक. ते समर्थक त्या ठिकाणी हे विधेयक कशा पद्धतीचं आहे ते मत त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडत असतात. परंतु विरोधी पक्ष त्या ठिकाणी त्या विधेयकामध्ये असणाऱ्या ज्या उणिवा आहेत किंवा जे दोष आहेत ते सभागृहामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. जरी एखाद्या सरकारनं सभागृहामध्ये ज्यावेळेस विधेयक मांडलं जातं ते विधेयक ज्यावेळेस त्या संबंधित खात्याचा मंत्री त्या ठिकाणी त्याचं वाचन पहिलं करतो, त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या टप्प्यामध्ये त्या सरकारचे असणारे जे समर्थक सदस्य त्या ठिकाणी हे विधेयक कशा पद्धतीने आहे हे दाखवा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात की म्हणजे हे जनतेच्या हिताचं आहे का हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्याचे असणारे जे विरोधी पक्षातील असणारे सदस्य काय करत असतात, त्या विधेयकामधील असणारे दोष व उणिवा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. मग ही चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करण्यासाठी जर गरज वाटली तर ह्या विधेयकावर विशेष सखोल चर्चा करण्यासाठी एक समिती तयार केली जाते आणि त्या समिती तयार करत असताना त्या समितीमधील असणारे सदस्य सुद्धा कुठले असतात, सभागृहामध्ये. मग ते सदस्य एक समिती गठन करतात आणि ही समिती त्या ठिकाणी काय करते, त्या विधेयकामधील असणारे दोष दूर किंवा जे उणिवा ज्या सभागृहामध्ये काढलेले आहेत किंवा जे दोष काढलेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की सभागृहामध्ये एखाद्या विधेयकावर जी चर्चा केली जाते किंवा त्यामधील उणिवा किंवा दोष काढले जातात हे स्पष्ट करण्याचं कारण काय, त्याचं कारण एकच असतं की आपल्या देशामधील होणारा जो कायदा आहे तो निर्दोष व्हावा, त्या ठिकाणी कसल्याही स्वरूपाचे दोष त्या ठिकाणी नसावे या उद्देशाने ही समिती त्या ठिकाणी सभागृहामध्ये ती दुरुस्ती करून त्या ठिकाणी काय करते, अहवाल त्या ठिकाणी दाखल करते. अशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या विधेयकावर कलमवार पद्धतीने चर्चा केली जाते आणि अशा पद्धतीने समितीने सुचवलेल्या दुरुस्त्या उणिवा बाजूला दूर करून त्यानंतर तो प्रस्ताव त्या पद्धतीने दुरुस्ती करून त्या ठिकाणी मांडला जातो. त्यानंतर कलमवार पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि अशा पद्धतीने हे दुसरं वाचन संपुष्टात येते. त्यानंतर तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय करतात, त्या विधेयकावर थोडक्यात चर्चा केली जाते आणि ही चर्चा केल्यानंतर त्या विधेयकावर त्या ठिकाणी पूर्णपणे मतदान घेतलं जातं आणि मतदान घेतल्यानंतर त्या विधेयकाला जर बहुमत त्या सभागृहामध्ये जर प्राप्त झालं तर ते विधेयक काय होतं, मंजूर होतं. आणि हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यानंतर त्या राज्यसभेमध्ये असणाऱ्या सभागृहाकडे त्या ठिकाणी पाठवलं जातं. त्या सभागृहामध्ये सुद्धा अशा पद्धतीने चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर ज्यावेळेस दोन्ही सभागृहाची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाची ज्यावेळेस मंजुरी प्राप्त होते त्या विधेयकाला त्या संमतीसाठी राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी पाठवले जातात आणि राष्ट्रपती ज्यावेळेस त्या विधेयकावर पूर्णपणे त्या ठिकाणी स्वाक्षरी करतो म्हणजे तो मंजूर करतो, राष्ट्रपती आपल्या सहीशी त्या ठिकाणी त्याला मंजुरी देतो, त्यावेळेस त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं, कायद्यामध्ये होतं. अशा पद्धतीने आपल्या भारतीय संसद प्रणालीमध्ये अशा स्वरूपामध्ये हे कायद्याची निर्मिती केली जाते. म्हणजे संसद कशा पद्धतीने कार्य करते, म्हणजे संसदेला त्या ठिकाणी कार्य करत असताना त्या ठिकाणी कायदा करत असताना प्रथम विधेयक मांडावे लागते, लोकसभेमध्ये त्यावर चर्चा करून आणावी लागते, त्यामध्ये असणारे दोष उणिवा त्या दूर करावे लागतात आणि त्या दूर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यावर त्या विधेयकावर त्या ठिकाणी मतदान घेतलं जातं आणि जर ते विधेयक जर बहुमताने मंजूर दोन्ही सभागृहामध्ये झालं ते राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि राष्ट्रपतीने ज्यावेळेस सहीनिशी ज्यावेळेस मंजुरी दिली जातं त्यावेळेस त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं, आपल्या कायद्यामध्ये होतं आणि कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो कायदा त्या ठिकाणी मंत्रिमंडळ म्हणजे सरकार त्या ठिकाणी काय करतं, त्या कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करत असतात. अशा पद्धतीने ही भारताची संसद त्या ठिकाणी काय करते, कार्य करते. आलं लक्षात. आपण दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी काय पाहिलं की संसदेचे कार्य
कायद्याची निर्मिती कशा पद्धतीने कशासाठी केली जाते? जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी केली जाते. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम संसद त्या ठिकाणी करत असतं. संसद त्या ठिकाणी करत असतं आणि त्याचबरोबर संविधानामधील असणाऱ्या काय कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, विशेष बहुमताने भारतातील असणाऱ्या निम्म्या घटक राज्याची मदत त्या ठिकाणी आवश्यक असते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते. तर आपल्या संसदेमध्ये कायद्याची निर्मिती कशी होते हे सुद्धा पाहिलं. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाच्या असणाऱ्या कार्याची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी करतो. तर लक्षात आलं असेल की भारताची संसद हे कशा पद्धतीने कार्यप्रणाली करते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे जे पाहिलेलं आहे यामध्ये आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पूर्ण अवलोकन करून जे स्वाध्याय प्रश्न दिलेले आहेत ते स्वाध्याय प्रश्न पूर्णपणे आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवून घ्या.